नमस्तुते व्यास विशाल बुद्धे पुण्णारविंदायत पत्रनेत्र येन त्वया भारत द्वैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप नदी गौतमीचा तटी जन्म झाला वेदांत ब्रह्म तटे पूर्ण केला दिने भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग श्री पैठणीवासी नाथ महाराजांचा आहे। या अभंगामध्ये नाथ महाराज काय सांगतात? कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर या नमस्कार वारंवार। महाराज नाथरायांनी या पहिल्या चरणामध्ये माझे माऊली ज्ञानोबा आहे किती कृपाळू आहे, किती वरदान आहे हे सांगितलेलं आहे आणि त्यांना वारंवार नमस्कार का करायचा? महाराज आपण नमस्कार कुणाला करतो? माऊलींना नमस्कार कसा करायचा हे नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात। कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार। महाराज जेव्हा नाथ महाराजांनी ज्ञानोबा वर्णन केलं तेव्हा ज्ञानोबा कसे आहे? ज्ञानोबा कधी कशा कुळाचा, कधी जातीचा, कधी धर्माचा, अशा कुठल्याही जाती भेद धर्माचा केलेला नाही। त्यामुळे न पारी जाती कुळाचा विचार सतत देवावर, सतत आपल्या भक्तवंतावर, आपल्या भक्तावर करुणा करत राहिले महाराज। जो भक्त त्यांची नितांत श्रद्धेने भक्ती करेल अशा भक्तावर माऊली ज्ञानोबा सतत करुणा करत असतात। न पारी जाती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई। माऊलीवर तुम्ही कोणत्याही भावनेने जा, तुम्ही जर म्हणजे वाईट भावनेने जरी जायचं, मंदिरासमोरून चालेल, देवाकडे बघायचं नाही म्हटलं तरी बघितलं तरी ती तुमची श्रद्धा देवापर्यंत पोहोचती महाराज। तो तुमच्या मनात भाव निर्माण होतो। जरी समोरून गेले नाही बघायचं पण महाराज डोळ्याची जी क्षमता आहे ती त्या मूर्तीला खेचत असते महाराज। हा भाव माणसाच्या मनात निर्माण होतो तेव्हा भलतिया भावे शरण जाता भेटी। आणि जो मनात भाव प्रगट झाला त्यांच्या मनातील जे दुःख असतं, जन्माची व्याधी असते महाराज, ते माऊली दूर करतात।
परटिया भावी शरण जाता भेटी आली तसे तुटे जन्मव्याधी. आणि या जगतामध्ये ज्याला कुणीच नाही, जो अनाथ आहे, मायबाप असून अनाथ आहे महाराज, म्हणजे मायबाप नाही तर तो अनाथच आहे. पण ज्याला जो अनाथ असून माऊली त्याचा संभाळ करतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित श्री विठाला विठाला विठाला. या अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे वक्त्याचं काम असतो. आता महाराज त्यात नवीन कीर्तन काय दरवर्षीप्रमाणे चालू असलेला अखंड हरी नाम सप्ताह या ठिकाणी सप्ताहाचं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी होत नव्हतं सप्त्याला, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे चालू असलेला अखंड हरी नाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण चांगल्या प्रकारे सप्ताह पार पडला. महाराज आजचा 4था दिवस आहे आणि आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही सगळ्याच्या अट्टहासाने माझ्याकडे आली. मला कीर्तनच नव्हतं महाराज करायचं. आणि एका जणाने मला विचारलं, नुसतं भजन म्हणतो असं करतो तसं, कीर्तन करून पाहतो, लोक कीर्तन करत मी पाहतो म्हणलं करून. ते आमच्या बाबांनी, आमच्या पुष्पा मामींनी, तसेच आमचे बाबा, आमचे विनायक मामा सगळ्यांनी मला म्हणले कर कीर्तन, पाहून घेऊ काय व्हायचं ते. त्या ठिकाणी यांच्या कृपाशीर्वादाने मी अनाथाच्या घरी उभा आहे. तरी या सप्ताहाकरिता जे गायक गुरुजन तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत आणि नेमकंच ज्यांचं आगमन काल झालेलं आहे असे आमचे तबला विशारद श्री हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज बापडे यांचं सुद्धा उद्याचं कीर्तन आहे आणि त्यांनी कालपासून हजेरी लावली. माझ्यासारख्या बामणाचं भाग्यच म्हणावं लागतं महाराज. त्या ठिकाणी तबला विशारद त्यांचे शिष्य कुर्बाजी महाराज खंदारे उत्कृष्ट तबला वादक. आम्ही महाराज बरेच कार्यक्रम सोबत केले, 1 नंबर तबला होता. त्यांना सुद्धा द्यावे तेवढा धन्यवाद. आणि आमचे त्यांच्या सोबत आलेले आमचे परममित्र शिवाजी महाराज वाबळे मुटकुळे यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे, माझा फोन आला की बोला नाथराया बोला म्हणतात, आधी म्हणतात नाथराया बोला, असे आमचे विनायक मामा त्यांचं सुद्धा चरणावर नतमस्तक होऊन धन्यवाद. आणि आमचे रामेश्वर मामा इंचेकर, मी बघतो त्यापासून मामा असेच काही बोलत नाही होता, 105 पाहून भजन शिकून ते पण सुद्धा माझ्यासारख्या कामराच्या कीर्तनाला उपस्थित राहिले. तसेच आपले विनेकरी बाबा आणि ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहे असे आमचे प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणत आमच्या हिंगोली जिल्ह्याचं भूषण आमचे उमाकांत महाराज नरसिंहकर यांनी सुद्धा माझ्या कीर्तनाला हजेरी लावली. माझं भाग्यच आहे महाराज. आणि आमचे कडतीचे ज्यांची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा झाली केदारलिंग महाराज कर्तीकर उत्कृष्ट कीर्तन महाराज वातावरण. आणि आमचे वडील आमचे हरिभक्तपरायण माधव महाराज आणि आमचे आई पण आहेत तिथं. त्या ठिकाणी सर्व श्रोते मंडळी आमचे विकास महाराज इंचेकर छान उपवास करतात महाराज, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि सगळ्यांसाठी जे श्रोते मंडळी आहेत महाराज, आता मी एकटाच कीर्तन करायलो आणि कीर्तन करायचं श्रोते मंडळी असतील तर एवढे पाहून घाम फुटायचे आहे तुम्ही म्हणसाल. त्यामुळे श्रोते मंडळींचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आपण अभंगाकडे वळण्यापूर्वी आता पहिला परिचय, आता आपण अभंगाकडे वळू. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर महाराज अभंग नाथरायांचा आहे. या अभंगामध्ये नाथरायांनी माऊली ज्ञानोबा यांचं वर्णन केले. कसं वर्णन केलेलं आहे? माझे ज्ञानोबा किती कृपाळू आहेत, किती उदार आहेत, अहो त्यांना वारंवार नमस्कार का करायचा हे अभंगामध्ये सांगितलेले महाराज. त्यांची कृपाळुता अशी आहे, तुम्हाला समोर जाता जाता सांगेल त्यांची कृपाळुता उदारता आणि त्याला नमस्कार का करायचा. ऐका
एकदा महाराज आळंदीमध्ये ज्ञानोबा रायांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता यांचा संसार महाराज चांगल्या प्रकारे चालू होता. चांगल्या प्रकारे चालू असताना नेहमी विठ्ठलपंतांना वाटत होतं की संन्यास घ्यायचा आहे, संन्यास घ्यायचा आहे. घ्यायचा तरी कसा? विचारल्याशिवाय तर काही काम करता येत नाही महाराज. आजकाल विचारावं लागतं कुणाला? अहो धर्मपत्नीला विचारावं लागतं कोणतं काम करायचं असल्यानंतर. तर त्यांनी असा नाम लावला महाराज, संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा. एके दिवशी रुक्मिणीला विचारलं, म्हणले रुक्मिणी मी संन्यास घेतोय. रुक्मिणी म्हणाल्या थांबा बाबाला विचारून सांग. रुक्मिणीचे वडील सिद्धोपंत, रुक्मिणी माता सिद्धोपंतांना म्हणाल्या की ते संन्यास घ्यायचा म्हणत आहेत, पण ते संन्यास का घेत आहेत याचं कारण सांगितलं का त्यांनी? नाही. त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती महाराज तेव्हा. त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. पण संन्यास कसा घ्यायचा असतो? जेव्हा पुत्र झाला तेव्हा संन्यास घ्यावा, तो पदशीर ठरवतो महाराज. पण पुत्र व्हायच्या आधी संन्यास नसतो. तेव्हा सिद्धोपंतांनी सांगितलं आम्ही तुम्हाला होकार देणार नाही संन्यास घ्यायला. असंच महाराज बरेच दिवसांनी असंच ज्ञान लावणारा विठ्ठलपंतांनी एकदा रुक्मिणी माता रागाच्या भरात होत्या महाराज. रागाच्या भरात असताना विठ्ठलपंतांनी सहज टाईम काढून विचारलं रुक्मिणी जाऊ का? रुक्मिणी माता शांत बसल्या. नंतर म्हणाल्या जाऊ का? रुक्मिणी माता वाटलं तर काय जाऊ का? जाऊ का? जा. त्यांना तेवढंच पाहिजे होतं महाराज. त्यांना घ्यायचा होता संन्यास. महाराज त्यांची आज्ञा म्हणून विठ्ठलपंत रात्री 12 वाजता महाराज रात्रीच्या ठिकाणी ते रात्री त्यांनी मार्ग भ्रमण केलं महाराज. ते घरातून निघून गेले. कुठे गेले? काशीला गेले. आता सकाळी रुक्मिणी माता उठल्या, बघतात विठ्ठलपंत घरात नाही. गेले असते काशीला संन्यास घ्यायचं म्हणलं. पण मी काय असं रागाच्या भरात म्हणले खरंच कुठे गेले असतील असं त्यांना वाटलं. पण ते खरंच गेले महाराज. नंतर रुक्मिणी वाटतात आपण एकत्र पडलो, आपण एकटेच पडलो, आता करावं तरी काय? विठ्ठलपंत मार्गस्थ भ्रमण करत करत महाराज नाशिकला गेले. नाशिकला गेले असताना रुक्मिणी माताला वाटलं आता 1 दिवसात 2 दिवसात वापस येते. पण नाही, संन्यास घेण्यासाठी गेले महाराज. ते संन्यास करता गेल्याने त्यांना वाटलं आता आपल्या पाठीमागे कोणी नाही, आता आपल्या सांभाळणार तरी कोण? म्हणून महाराज ती रुक्मिणी माता माऊली ज्ञानोबराच्या तिथे एक मंदिर होतं आळंदीमध्ये. तिथं समाधी घ्यायच्या आधी मंदिर होतं. तिथं एक मंदिरामध्ये सोन्याचा पिंपळ होता महाराज. त्या सोन्याच्या पिंपळाला दररोज जी प्रदक्षिणा मारायची, त्या प्रदक्षिणा मारल्याने तिला जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं महाराज. आणि पिंपळ ही होती कशी आहे? कसं आहे पिंपळ? पिंपळ नाही महाराज, विभूती आहे ती. त्याला चक्कर मारल्याने, त्याला प्रदक्षिणा मारल्याने हे आपल्या मनाचं आत्मकल्याण होतं महाराज, असं रुक्मिणीला वाटतं. तेव्हा विठ्ठलपंत महाराज काशीला गेले. तिकडे एका आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये गेले असताना तिथं कुणाचा आश्रम होता? आश्रमामध्ये गेले असताना एकदा आश्रमामधील जे साधू होते महाराज, त्या साधूंनी श्रीपाद ऋषींना सांगितलं की तुम्ही जा विठ्ठलपंत गेल्यानंतर मला संन्यास घ्यायचा आहे. महाराज त्यांनी विचारलं पण नाही संन्यास का घेताय. आजकाल कुणी कुठं जर गेलं महाराज तर विचारतात कशासाठी आला, काय पाहिजे, डायरेक्ट तो आपण कोणाला काही नाही. तसं तिथं गेले महाराज. तिथं गेले असताना त्यांना बोलले की मला संन्यास घ्यायचा आहे. ते म्हणले, पण त्यांनी त्यांच्या घरी चौकशी सुद्धा केली नाही की यांना संन्यास घ्यायचा आहे म्हणून. त्यांनी त्यांना काही न करता संन्यास घेऊन टाकला महाराज. त्यानंतर संन्यास त्यांचं नाव तिथे विठ्ठलपंतांचं नाव चैतन्य स्वामी असं ठेवलं. काय ठेवलं? चैतन्य स्वामी. नंतर देवाने काय केलं? श्रीपाद ऋषींना सांगितलं जा आळंदीमध्ये जा. तिथं रुक्मिणी माता
ही विठ्ठलपंतांची वाट बघत आहे. तिला पुत्र प्राप्ती न झाल्यामुळे देवाला सांगितलं तुम्ही काय करा, श्रीपाद ऋषीला सांगितलं तुम्ही जा. देव त्यांच्या घरी अवतार घेणार आहे. देव अवतार घेण्याचं असं सांगितलं तेव्हा श्रीपाद ऋषी महाराज भ्रमण करत 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 आळंदीला आले. आणि रुक्मिणी माता ज्या झाडाला, ज्या वृक्षाला, पिंपळाच्या झाडाला, सोन्याचा पिंपळ होता महाराज, जयाची एक माझी सोन्याचा पिंपळ नागी ऐसे बनरे श्रीपाद ऋषी भ्रमण करत अलंकापुरीला आले. जेव्हा अलंकापुरीला आले तेव्हा महाराज आल्या आल्या त्या सोन्याच्या पिंपळाच्या झाडाखाली बसले. रुक्मिणी माता रोज त्यांचं ते दर्शनाकरिता जात होत्या. सोन्याच्या पिंपळाला प्रदक्षिणा मारण्याकरिता जात होत्या. तर त्यांनी बघितलं आज तर नवीनच ऋषी आहेत, आज कोणतरी नवीन ऋषी आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्याकडे बघितलं असता त्यांच्या जवळ गेल्या, नमस्कार केला महाराज त्यांना हात जोडून. तेव्हा श्रीपाद ऋषींनी काय केलं माहिती का, पुत्र सौभाग्यवती भव, असं तर सौभाग्यवती होत्याच त्या, पुत्रवती भव असा आशीर्वाद महाराज त्यांनी दिला. तेव्हा रुक्मिणी माता हसू लागल्या. नंतर थोडं समोर गेल्या आणि म्हणाल्या, श्रीपाद ऋषी म्हणाले, का ग रुक्मिणी का हसतेस, का नाही हसणार म्हणे, पतीशिवाय पुत्र प्राप्ती कशी होईल. बर म्हणे काय झालं असं, माझे पती म्हणे संन्यास घ्यायला गेले काशीला. बर मग काशीला गेले तर मग त्यांची काही गुन्हा आहेत का, गुन्हा तर नाही म्हणले. पण नंतर जेव्हा ते म्हणे मला माहिती आहे ते कुठं जातात, संन्यास घ्यायला एकच आश्रम आहे म्हणे, त्या आश्रमामध्ये ते गेले असतील. तुम्ही काय करा, सिद्धोपंत आले तुम्ही माझ्या सोबत चला, आपण त्यांना घेऊन येऊ. त्यांना संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायला सांगू, ऐकत असतील तर. तेव्हा महाराज दुसऱ्या दिवशी रुक्मिणी माता, सिद्धोपंत आणि श्रीपाद हे सर्वजण महाराज काशीला गेले. जिथं काशीला गेले त्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे जाऊन आवाज दिला, चैतन्य स्वामी, चैतन्य स्वामी. कुणीच येत नव्हतं महाराज. तिथं त्या एका भक्ताला सांगत इथे चैतन्य स्वामी राहतात का, पण आधी त्याचं नाव विठ्ठलपंत होतं. काय होतं, आधी विठ्ठलपंत नाव होतं, पण यांनी खून सांगितली होती संन्यास घ्यायचा म्हणजे नाव बदललं बा. विठ्ठलपंत म्हणजे नाव कसं बदलतंय महाराज, संन्यास घेतल्यावर नाव बदलतं. संन्यास आश्रमामध्ये गेलं चैतन्य स्वामी नाही. जेव्हा त्यांच्या गुरुजींनी आवाज दिला चैतन्या, तेव्हा ते बाहेर आले महाराज. पण आता चैतन्य स्वामी म्हणजे विठ्ठलपंत त्यांनी बघितलं आपली धर्मपत्नी, आपले सासरे समोर आहेत. आता यांना खोटं काय बोलायचं, खोटं बोलायचं तरी कसं, समोर आहेत ना ते. मग म्हणले सॉरी महाराज, चुकलं आमचं, माझं चुकलं, मी यांना न सांगता, पण यांना खूप सांगितलं मी मला संन्यास घ्यायचा आहे, संन्यास घ्यायचा आहे, तरी ऐकत नव्हते. पण यांनी जा म्हणलं आणि मी ते जा शब्द माझ्या हातात झेलला आणि मी तुमच्या आश्रमामध्ये आलो. आश्रमामध्ये आल्यावर महाराज माझं एवढंच चुकलं की महाराज मी यांना सांगून यायला पाहिजे होतं. सिद्धोपंतांना आणि रुक्मिणी मातांना मी चाललो. जा म्हणल्यानंतर मी रात्रीला निघून आलो. पण तो त्यांचा जो गुरु होता त्यांनी संन्यास दीक्षा दिली होती महाराज त्यांना. तर दीक्षा दिल्यानंतर ते म्हणले आता जाऊ दे, गुरु दीक्षा, गुरुनं दिलेली दीक्षा, गुरुनं दिलेला शब्द महाराज माणसात पाळा. म्हणून ते काय म्हणले, जा तू संन्यास आश्रमातून आता गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश कर. ते म्हणले महाराज गुरु शिवाय माणूस कुणीच तुला वाट दाखवू नये. गुरुच हा सगळी वाट आपल्याला दाखवणारा गुरु आहे. म्हणून त्यांनी म्हणजे महाराजांना नमस्कार केला आणि सिद्धोपंत आणि रुक्मिणी माता ह्या सगळेजण महाराज अलंकापुरी झाले. अलंकापुरी झाल्यानंतर जे गावातील टवाळ फोड मंडळी होती महाराज अलंकापुरीमध्ये, त्यांना त्रास देणारी जी मंडळी होती
जेव्हा विठ्ठलपंत आळंदीमध्ये आले तेव्हा म्हणायचे, अरे अपशकुनी माणूस आहे, हा संन्यासी आहे, हा याला धर्मांतर आपल्या धर्मात घेऊ नका. महाराज त्यांना कसं तरी वाटत होतं, म्हणाला आपण उगीच संन्यास झाले, पण काय करणार, त्यांची इच्छा होती, त्यांना अर्थ असंच लागला होता संन्यास धर्म स्वीकारायचा. पण तेव्हा त्या प्रवाळ लोकांनी काय केलं, महाराज तुम्ही आमच्या गावात राहायचं नाही, गावाच्या बाहेर कुठं राहा. असं म्हणत म्हणत महाराज त्यांनी आळंदीपासून एक 500 मीटर अंतरावर सिद्धपीठ आहे, त्या सिद्धपीठामध्ये झोपडी बांधली आणि त्या झोपडीत 12 वर्ष राहिले महाराज. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष राहिल्यानंतर बराच काळ महाराज लोक त्यांना म्हणायची, अरे संन्यासी आहे, याचं तोंड जरी बघितलं तर नदीत आंघोळ करत होते महाराज ते. असे एवढे टवाळखोर मंडळी होती. नंतर 12 वर्षानंतर त्यांना 4 पुत्र महाराज, 3 पुत्र आणि 1 कन्या, असे 4 जण महाराज प्राप्ती झाली, पुत्रांची प्राप्ती झाली. विठाला 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 4 पुत्रांची प्राप्ती झाली महाराज. ब्रह्मा विष्णू महेश आणि तिसरी महाराज ते उत्पत्ती करता वेळेस देवाने लिहून ठेवलं होतं, ब्रह्मा विष्णू महेश आणि मोठाई आदिमाया शक्ती, असे 4 भावंडांचा महाराज जन्म झाला. तरी गावातले लोक सुधारले नाही महाराज. काय म्हणायचे, अरे ही संन्यासाची मुलं आहेत, संन्यासाच्या मुलाचं तोंड जरी बघितलं तर नदीवर जाऊन आंघोळ करायची महाराज ते. पण संन्यासाची मुलं कशी आहेत हे त्यांना माहीत नव्हतं. एक दिवस महाराज असंच विठ्ठलपंतांना वाटलं, आता मुलं मोठाली झाली, आता आपल्या मुलांची मुंजी करायची आपल्याला. म्हणजे कसं आहे महाराज, आपल्या मुलाला आपण केलेल्या कर्माचा दुसऱ्यांनी त्रास देऊ नये, म्हणजे आपल्यामुळे आपल्या मुलांना त्रास देऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, धर्मसभा भरवली. त्या सभेमध्ये ते सर्व जे आनंदीतील मंडळी होती महाराज त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, सांगत तर नव्हतं, पण त्यांना असं वाटलं आपण सगळेजण मिळून त्यांना सांगावं आम्हाला तुमच्या धर्मामध्ये घ्या, कारण की त्यांना वाईट टाकलेलं होतं महाराज. धर्मामध्ये घ्यायचं असं त्यांच्या डोक्यात आलं, पण निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई आणि ज्ञानदेवी हे 4 जण महाराज यांना असं नव्हतं वाटत, बाबा असं का करताय. एके दिवशी महाराज त्यांना धर्मसभा मांडली महाराज. त्यांनी विचारलं, विठ्ठलपंत तुम्ही अजिबात गावामध्ये राहायचं नाही महाराज, एक बारचं मला क्षमा करा, माझ्याकडून जी चुकी झाली तर माझ्या कर्माचं फळ माझ्या लेकरांना नका देऊ. तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले, विठ्ठलपंत नाही तो समोरचे ब्राह्मण म्हणाले, तिथे जे टवाळखोर मंडळी होती बसलेली घोट्यावर, ते काय म्हणले माहिती का, जर तुमच्या लेकरांना असा त्रास जर नसला पाहिजे तर तुम्हाला एक काम करावं लागेल. ते म्हणले, महाराज काय काम करावं लागेल, आम्ही जे म्हणत ते तुम्हाला करावं लागेल. यांना वाटलं काही सोपं साधन सांगितलं, पण नाही महाराज, इतकी कठोरपणाची माणसं होती महाराज. डायरेक्ट तुम्हाला देहांत प्रायश्चित करावं लागेल असं महाराज त्यांनी सांगितलं. देहांत प्रायश्चित करावं लागेल. तेव्हा महाराज विठ्ठलपंत एकदम चिंतेत पडले. देहांत प्रायश्चित यांनी दुसरं जरी काही मला दुसरं काही करायला लावलं असतं तर केलं असतं, पण देहांत प्रायश्चित रातभर रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांनी विचार केला महाराज, आपल्या लेकरांसाठी हे जे गावातील टवाळखोर मंडळी आहेत आपल्याला तर त्रास दिलाच, पण आपण गेल्यानंतर त्यांना पण त्रास देतील, म्हणून त्यांनी महाराज निश्चय केला आपल्या मुलाला इथून पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्ताला होकार दिला महाराज. एकदा सर्वजण एका झोपडीमध्ये बसले असताना विठ्ठलपंतांनी विचार केला, जर आपण जर देहांत प्रायश्चित्त जर दिवसा केलं तर माणसं बघते, म्हणून सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानदेव आणि निवृत्ती दादा तर झोपल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला महाराज. पण कसा घेतला, त्याने देहांत प्रायश्चित्त केलं रात्रीला, जेव्हा चारी भावांना झोपलेली होती महाराज. झोपलेले असताना रुक्मिणीचे
अरे लाडक्या चिमुकलीचं तोंड बघितलं महाराज, चेहरा बघितला ज्ञानदेवाचा, असं बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले महाराज. अरे पुढच्या मुलीला सोडून जाणं महाराज, समोरून सोडून जाणं साहजिक, बाहेर कुठे गेलं बाहेर काय झालं तर साहजिक महाराज, पण समोरून सोडून जाणं हे हल्ल्या मनाला होत नाही महाराज. तेव्हा त्यांनी निश्चयच केला, आता आपण गेल्याशिवाय दुसरा काही याला अर्थ नाही, म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित केलं. देहांत प्रायश्चित त्यांनी केलं महाराज. नंतर चारी भावंडे मोठे झाले असता असेच काही टवाळखोर म्हणले त्यांना म्हणाले, अरे तुम्ही सगळ्यासाठी म्हणाल काय करता इथे, माफ करा आम्ही भिक्षा मागण्याकरता आळंदीमध्ये जात होतो. कुठे चालले तुम्ही, भिक्षा मागण्याकरता. बरं तुम्ही सन्यासाची मुलं आहे, काय आला तुम्ही इथं. महाराज त्यांच्याकडे बघून लोक नदीवर जाऊन आंघोळी करत होते महाराज, यांचा एवढा अपशकून त्यांना वाटत होता. एकदा महाराज असंच मग त्यांना वाटलं, जर तुम्हाला तुमच्या वडिलांनी केलेल्या कर्माचं फळाची जर तुम्हाला निवृत्ती व्हावी लागत असेल तर तुम्ही काय करा, धर्मपीठाकडे जा. कुठे जा, पैठणला. कुठे धर्मपीठ, पैठणला आहे. मग महाराज ज्ञानदेव सोबतचा निवृत्ती आणि मुक्ताबाई भ्रमण करीत महाराज पैठणला गेले. पैठणला गेले असता तिथं महाराज आशिष लोक, जिथं भाव तिथं आशिष लोक, त्यांना त्रास देण्यासाठीच होते. तिथं गेले, तिथं आल्यावर ते म्हणाले, काय तो कुठून आला. ते म्हणले आळंदीहून आलो. कशासाठी आला, शुद्धीपत्र आणण्यासाठी. कसलं शुद्धीपत्र, अरे तुम्ही संन्यासाची म्हणाल, तुम्हाला कसं शुद्धीपत्र. हा बाप संन्यासी होता, बापाची मुलं काय कशी असणार आहे, हा अपशकुनी, तुम्हाला कसं शुद्धीपत्र दिला आम्ही तुम्हाला. असं म्हणत महाराज त्या माणसाने त्याची चेष्टा उडवली. त्यामध्ये एक जणांनी म्हणलं, काय तुमचं नाव. ते म्हणले ह्याचं नाव निवड. बर तुझं नाव, माझं नाव ज्ञाना. हा स्वतः आणि मुक्त आहे. बर हा निवृत्ती, ज्याची प्रवृत्ती महाराज चांगली असते तो कसा निवृत्ती, याची प्रवृत्ती चांगली नाही हा कसा निवृत्ती. बर ज्ञानदेव महाराज शांत राहिले, कारण की शांतच होते महाराज, ते फार चतुर होते. नंतर तुझं नाव काय म्हणे, माझं नाव ज्ञाना. हसायला लागले, तू ज्ञाना, असं काय तुझ्या ज्ञाना. तिथून मला रेड्यावाला जात होता. रेड्यावाला जात असताना, ए रेड्यावाल्या इकडे ये. आला रेड्यावाला. रेड्यावाला आल्यानंतर त्यांनी काय केलं, काय नाव याचं. याचं नाव ज्ञानाच, याचं नाव ज्ञाना, याचं नाव ज्ञाना. दोघांचा आत्मा एकच. ते म्हणले नाही दोघांचा आत्मा एक, ते नाही म्हणले. हा ज्ञाना, हा ज्ञाना. मग तुम्ही दोघं सारखेच असायला पाहिजे. तुझ्या त्याच्यात काय फरक नाही, ज्ञाना म्हणजे हे ज्ञान आणि हे ज्ञान. पण ते म्हणजे नाही, त्याचा आणि माझा आत्माचा एक झाला तर काही होऊ शकतो. पण ते म्हणजे आधी तू करून दाखव, तुमची आज्ञा असेल तर काही पण करेल म्हणजे. तेव्हा त्या रेड्यावाल्याला बोलल्यानंतर तिथून एका तवाल भरायला सांगितलं, आंधळे काढी आंधी महाराज रेड्याला असं समोर बघ गेलं. मुखचं नाव महाराज ते, त्याला काय. पण जिथं महाराज ज्याला कुणीच नाही ना त्याला कोणी नारोबा आहे हे मात्र नक्की. पण ज्या रेड्याला जेव्हा या टवाळ फुलांनी एखाद्या एक जे टवाळ फुल होता त्यांनी काय केलं, त्याच्या पाठीवर काळी हाणली. महाराज माऊलीच्या पाठीवर म्हणून उठायचा. काय म्हणजे अशा किती काळ्या हाणल्या असतील, एक नाही दोन नाही महाराज, 7-8 काळ्या हाणल्या. फक्त इथून मध्ये, अरे तुम्हाला काय वाटतं का नाही, अगं कार्टे चुप तू, ते म्हणत होते. का अरे तुम्ही त्या रेड्याला मारताय पण माझ्या माऊलीच्या पाठीवर म्हणताय. महाराज दया नाही आली त्याचा अनावून अजून मारावं असं त्यांना वाटलं नाही. पण जेव्हा ते काय म्हणले, अरे तुझे वडील बंगाल देशात गेले होते, तिथून जर बंगाल देशातून जर जादू मंत्र शिकून आले असतील तर तुम्हाला जर शिकवले असेल तर त्याला माझ्यावर ओळ येत असतो का. पण त्यांना हे माहित नव्हतं, ज्याला कोणीच नाही त्याला घडवणार आहे. महाराज रेडा येतो, ज्याची बुद्धी जड महाराज असतात, दुर्बुद्धी असणारा रेडा, जड बुद्धीचा रेडा,
त्या रेड्याला त्यांनी मारलं, त्यांच्या अंगावर येऊन आले. मोठ्या म्हणले बस करा आता, खूप झालं. माऊली ज्ञानोबांना आलं होते, हाणू दे हाणू दे, त्याला दंडावाचं हाणू दे, किती आणायचं. नंतर बर त्याच्या अंगावर उभं आले. दुसरं काय सामर्थ्य आहे तुझ्या? तुमचा आशीर्वाद आहे. तुमच्या गुरु आशीर्वादाने तुम्ही जे म्हणसाल ते बोलून दाखवा, तुम्ही जे सांगसाल ते करेल. मग तुला एवढं तुझ्या सामर्थ्यावर गर्व आहे, तुला अभिमान आहे, तर एक काम कर, या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखव. काय म्हणले? रेड्याच्या मुखातून. आपल्या इकडचे रेडे बोलतात का? नाही बोलत. काही गावातले रेडे बोलतात पण वेद नाही बोलत, शिवाय देतात. काय करतात महाराज? अरे वरवरची भक्ती नाही करायची महाराज, केली निष्ठावान. वारकरी कसा असावा? निष्ठावान असावा. देवाची सेवा करताना मनातून असावा महाराज, वरवरपणा लागू नाही. तुकाराम महाराज सांगतात जे येतात गावामध्ये. मी बरेच पाहिले महाराज, मी स्वतः पकडले का जे वरल्या रंगाला भरतात ना लोक, त्यांना मी स्वतः पकडले. आमच्या गावात आलते महाराज, सकाळी सकाळी आलते. ज्वारी वाढ, गहू वाढ, ते नाही केले. पैसे नाही म्हणत, ज्वारी गहू घे घेतले महाराज. मी मला तर ज्वारी घेऊन गेलेले चांगलं सांगून गेले, तुला देव चांगली बुद्धी देव, देव तुला चांगलं कर. पण म्हणलं देव असं चांगलं करायला. तिथून महाराज ते जे घेऊन गेलेले होते ना, ते समोर आपल्या नांदुऱ्याच्या शिववर महाराज त्यांनी एकाधिक घातले, पोती सगळं एकाधिक केलं. आणि नेमके मायाच मालकाच्या दुकानावर काय गेले, जी मी ज्या दुकानावर आहे ना त्या दुकानावर काय आली. मी मला सकाळी त्यांना मी दिलं, जेव्हा उमेश दिली आणि तेच त्या दुकानावर वापस आले. मला बाबा हे असं किती गाव फिरता तुम्ही, करा. अरे पण पोटासाठी मग सोंग नका करू, हे भगवे कपडे घालून सोंग का करता? अरे जे तुम्हाला देतं त्याला सांगता तुमच्या घरी असं होईल तसं होईल. म्हणजे चांगलं तर नाही सांगणार तुम्ही, पण वाईट काही ना काही सांगू नका. बिचारा बाया आपल्या बाबा घे असते, दोन असते घे, चांगलं सांगत द्यावं. आपल्याला काही देणार नाही. तसं वरल्या रंगाला भरून कोणीही काही करू नका. कुठं जेव्हा माऊली ज्ञानोबाला यांना त्यांच्या अंगावर उमटलेले वर मोठ्या म्हणे, अरे थांबा, किती निर्लज्ज आहात तुम्ही. अरे माझ्या माऊलीला लागत काय लागत. मग ते म्हणले चल तुझ्या सामर्थ्य आहे ना, तुझ्या रेड्याच्या मुखातून वेद करून दाखव. तेव्हा ते म्हणाले कोणता वेद करू? सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि चौथा वेद. सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद. सर्वात अवघड जे आहे ते ऋग्वेद आहे महाराज. चल ऋग्वेद बोलून दाखव. माऊलीने निवृत्तीनाथाकडे साष्टांग दंडवत केलं महाराज, नमस्कार केला. आणि तो जे रेडा होता त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला महाराज आणि रेडा वेळ बोलू लागला. काय बोलू लागला?
माऊलीने हात ठेवला, रेडा बोलायला लागला. ही त्यांचा पहिला चमत्कार आहे महाराज. ही त्यांची कृपा होत आहे. रेड्यावर केलेली कृपा त्याचा उद्धार झाला महाराज. आपल्या रेड्याचं फक्त उद्धार. आपला रेडा 15 वर्षापासून 50 वर्षाचा झाला तरी सुधारायला तयार नाही. काय म्हणा, वाकडा तो वाकडा, मरेपर्यंत वाकडाच. आपली तर वाट लावली पण दुसऱ्याची लावेपर्यंत वाकडा. पण रेडा महाराज तो माऊली ज्ञानोबा यांचा रेडा होता. माऊलीने हात ठेवला आणि तो उभे बोलला, त्याचा उद्धार झाला. आता महाराज तुम्ही म्हणसाल हे तर आम्हाला सगळं माहिती आहे, तू काय सांगायला महाराज? मला जे तुम्ही तुम्हाला सांगायला आणि काय सांगावं? अरे माऊलींचं चरित्र काय कर ऐका. विनोदाचा भाग सोडून द्या. आपण फक्त अभंग ऐकतो, गवळणी ऐकतो महाराज. कोणत्या देवाचं चरित्र ऐका, ध्यान धरून ऐका. त्यांना किती त्रास दिला लोकांनी, किती त्रास दिला. आपला त्रास काहीच नाही महाराज. आपल्याला लोक त्रास देतात, आपण टंटन असले. आपण नाही विनोद देतात आम्हाला लोक त्रास. ते बिचारे शांत होते. जगाला खूप ज्ञान दिलं आहे. आपण कोणाला ज्ञान दिलं लोक? आपण लोकांचं घ्यायलो. त्यांची ज्ञानेश्वरी वाचून, त्यांचा गाथा वाचून, त्यांचं जे त्यांनी महापुराण लिहिलेलं महाराज हे सगळं वाचून त्यांच्या नावावर आपण चढलेलो आहोत. मग आपण त्यांना त्रास देणं योग्य आहे का? पण त्या टायमिंगला तो टायमिंग कसा होता महाराज? त्यांना त्रास दे मुद्दाम होता महाराज. ते त्रास जवळ फोर मंडळी होते ना, त्यांनी त्यांना मुद्दाम त्रास द्यायचे. मग असंच माऊली ज्ञानोबा राय यांनी रेड्यावर केली कृपाळुता. आणि महाराज त्यांनी दुसरी एक चमत्कार केला. दुसरा चमत्कार काय केला माहिती का? जर भिंत चालवली महाराज. कशी चालवली? त्याच्यासाठी महाराज चांगली व्हावं लागतं. अशी थोडी भीत पळतली का भीत? अशी चांगदेवाला तिथून वाघावर बसून यावं लागतं तेव्हा एकूण भीत आलं. तुम्ही म्हणताल माऊलीने भीत कुठं चालवली? पाहिली होती? मी नाही पाहिली, पण त्या टाइमला होती. शास्त्रात पण आहे, ज्ञानेश्वरीत पण लिहिलेली आहे महाराज. काय या तुम्ही इथे खूप वाघावर बसून मी चालवतो भीत. वाघावर बसून या पहिले, गळ्यात साप म्हणा तेव्हा भीत चालत का नाही बघा. मग अशा माऊलीने माझे चमत्कार केले. पहिला चमत्कार होता महाराज. पण ज्यांनी महाराज ज्ञानोबाचं वर्णन केले त्यांचं महत्व खूप मोठं आहे महाराज. कोण आहेत ते? नाथ महाराज. ऐका, एकदा महाराज पैठणला नाथ महाराज जसे गंगेमध्ये रोज स्नान करतात जात होते. स्नान करण्याकरता जात होते तेव्हा तिथे काही जे तेव्हा कोण होते दोघं, ते काय म्हणले, हे शांती ब्रह्म नावालाच आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणजे मुळात शांती ब्रह्मच होते महाराज. पण त्यांची परीक्षा घेण्याकरिता त्यांनी काय सांगितलं, 200 रुपये देतो, 200 रुपये देतो. तिथे जाऊन उभं राहायचं. आता ते खाली नाथला गेले, एकनाथ महाराज खाली गेले. ते वर आले की त्यांच्या अंगावर थुंकायचं. त्यानं महाराज दणकाच लावला. गेले, उभे राहिले. आज नाथ महाराज खाली गेले. वर येत असताना कोण होता ते माणूस? काय नाव होतं त्याचं? कोणत्या जातीचा होता? एवढ होता महाराज. तो सांगायची गरज नाही, तुम्हाला समजून जातं. तर तो यवन तिथे उभा होता महाराज. उभा असताना नाथराय आले. तो यवन त्यांच्या अंगावर थुंकला. थुंकल्यानंतर महाराज त्यांनी नमस्कार केला. हात जोडून नमस्कार केला. काही बोलले परत गंगेमध्ये स्नान करण्याकरिता गेले. महाराज असं किती वेळा झाला तेव्हा यवन शांत बसला. किती वेळा तुला माहिती आहे का? सांगा मला. काय 108 वेळा. 1000 108 108 वेळा. थुंका